हॅलो मॅडम. हॅलो. हां ओके. मॅडम तुम्ही 4 तारखेचं लेक्चर अपलोड केलं नाही. 4 तारखेचं लेक्चर अपलोड केलं नाही. चालेल मी बघते. तुमच्या टेलिग्राम ग्रुपवर मी लिंक पाठवते. ज्यांना लिंक पाठवलं त्यांनी पब्लिक नाही केलं मी. मला वाटतं अनलिस्टेड केलेलं आहे. ज्यांना लिंक पाठवेल त्यांना दिसेल. मी टेलिग्रामवर पाठवते. सगळे जे लिंक आहेत ना तुम्ही पाठवते. चालते. Okay. Okay, now I think so 33. Still only 33 students are there. Okay, we'll start. They will join later. So be in time for the lecture because we are getting only 40 minutes. So now, so yesterday we have seen self-exploration, meaning, purpose, content and process that we are going to see today. Now, self-exploration. Whatever the last slides yesterday we have seen, we will see in short now. So what is exploration? Exploration means knowing about unknown things. Okay. ऑब्झर्वेशन करायचे बाहेरचे काय काय आहे, बाहेरचे काय काय आहेत अननोन थिंग्स, त्याला आपण काय करायचं आहे, समजून घ्यायचं आहे. नोईंग अबाउट अननोन थिंग्स. एक्सप्लोरेशन इज नथिंग बट नोईंग अबाउट अननोन थिंग्स. टू बी अवेअर ऑफ वन सेल्फ. आणि सेल्फ म्हणजे काय आहे, स्वतःबद्दल काय आहे, अवेअर. अँड द एक्झामिनेशन अँड अनालिसिस ऑफ वन ओन अनरिअलाइज स्पिरिच्युअल और इंटेलेक्च्युअल कॅपॅसिटी. ज्या आपल्या ज्या आहे का नाही माहीत नाहीत आपल्याला, जे स्पिरिच्युअल किंवा इंटेलेक्च्युअल कॅपॅसिटीज आपल्या ज्या अंतर्गत आहेत ते आपण काय करायचे आहेत, रिअलाइज करायचे आहेत. जे अनरिअलाइज आहेत त्या कॅपॅसिटीज ते आपण काय करायचे आहेत, अनालिसिस करायचे आहेत, एक्झामिन करायचे आहेत. दॅट इज नथिंग बट इट इज कॉल्ड ॲज अ सेल्फ एक्सप्लोरेशन. हे काल मी आपण बघितलं होतं. हे पण आपण काल बघितलेलं आहे शॉर्टमध्ये. सेल्फ एक्सप्लोरेशन म्हणजेच काय आहे आपण लिहिलं होते ते सेल्फ एक्सप्लोरेशन, आणि मग त्या दोन एकाने आपण ॲरो केलेले आहेत. पहिलं काय आहे, इट इज अ डायलॉग बिटवीन व्हॉट यू आर. ओके, तुम्ही काय आहात. ओके, आपण कोण आहेत ते आपण म्हणू शकतो. अँड व्हॉट यू रिअली वॉन्ट टू बी. तुम्ही काय बनायचं आहे, तुम्ही नक्की काय बनायचंय तुम्हाला, आणि तुम्ही कोण आहात. what you are and what you really want to be. It is a dialogue between these two sentences. What you are and what you really want to be. That is nothing but it is called as a self-exploration. मग स्वतःचं सेल्फ इन्व्हेस्टिगेशन करायचं आपल्याला. स्वतःमध्येच काय करायचं, इन्व्हेस्टिगेट करायचे की आपल्या पॉझिटिव्ह निगेटिव्ह काय आहेत ते आपण सेल्फ इन्व्हेस्टिगेशन करून आपलंच इव्हॅल्युएशन, सेल्फ इव्हॅल्युएशन करायचे. त्या प्रोसेसला काय म्हणतात, सेल्फ एक्सप्लोरेशन म्हणतात. इट इज अ प्रोसेस ऑफ नोईंग वन सेल्फ अँड थ्रू दॅट नोईंग द एंटायर एक्झिस्टन्स. पहिलं स्वतःला एकाने आपण काय करायचं आहे, समजून घ्यायचं आहे. आणि स्वतःला समजून घेण्याबरोबरच काय करायचं आहे, जे काय आपल्याला एक्झिस्टन्समध्ये आहेत, को एक्झिस्टन्समध्ये एंटायर जे काय आहेत त्यांना पण एकाने काय करायचं आहे, समजून घ्यायचं आहे. इट इज अ प्रोसेस ऑफ नोईंग वन सेल्फ अँड थ्रू दॅट नोईंग द एंटायर एक्झिस्टन्स. So that is the self-exploration. It is a process of recognizing one's relationship with every unit in existence and fulfilling it. म्हणजे जेव्हा आपण जीवन जगत असतो तेव्हा कुठले कुठले युनिट्स आहेत, रिलेशनशिप आपण मेंटेन करतो आहे फॅमिलीशी, सोसायटीशी, त्या प्रत्येकाशी आपण कसं एकाने रिलेशनशिप मेंटेन करतोय, त्या रिलेशनशिप कसे रिकॉग्नाइज करणार आहेत आपण, आणि जे काय बाकीचे आपल्याबरोबर एक्झिस्ट करत आहेत त्यांचं आपण कसं फुलफिल करणार आहे ते रिलेशनशिप. आणि सो दॅट वी विल बी हॅपी ॲज वेल ॲज यू विल गेट द प्रॉस्पेरिटी इन लाईफ to maintain in continuity. That process is nothing but also it is called as a self exploration. As well as it is what, it is a process of knowing human conduct. ह्युमनचं बिहेवियर काय आहे, त्याचं कॅरेक्टर काय आहे, आणि तो कसा एकाने त्याप्रमाणे वागतो आहे का, त्या प्रोसेसला आपण काय म्हणू शकतो, आपण सेल्फ एक्सप्लोरेशन. आणि तेच आपण लास्टली आपण बघितलेलं आहे, आपण सुसंवाद कसं साधतो आहे स्वतःशी, फॅमिलीशी, ॲज वेल ॲज सोसायटी आणि एंटायर एक्झिस्टन्स, जे काय आपल्याला नेचर एक्झिस्टन्समध्ये आहे त्याची आपण सुसंवाद कसं साधणार आहोत. दॅट ऑल्सो प्रोसेस इज नथिंग बट इट इज कॉल्ड ॲज व्हॉट, सेल्फ एक्सप्लोरेशन. पहिले स्वतःशी असणार आहे, नंतर बाकीच्यांशी आपण सुसंवाद कसं साधणार आहोत, फॅमिली, सोसायटी, ॲज वेल ॲज विथ द नेचर. दॅट इज नथिंग बट द एंटायर एक्झिस्टन्स. इट इज नथिंग बट इट इज कॉल्ड ॲज अ सेल्फ एक्सप्लोरेशन.
आता ही झाली थोडक्यात माहिती सेल्फ एक्सप्लोरेशन बद्दल. म्हणजे अजून एक काय म्हणू शकतो, पर्पज काय आहे सेल्फ एक्सप्लोरेशनचा? इट इज द पर्पज ऑफ व्हॉट आयडेंटिफाईंग आवर इनेटनेस. इनेटनेस म्हणजेच काय? स्वतः. ओके, स्वतः म्हणजे काय? आपण स्वतःमध्ये आपण काय आहे आयडेंटिफाय करायचं आहे आपल्याला. अँड मुव्हिंग टुवर्ड्स व्हॉट सेल्फ ऑर्गनायझेशन. स्वतः इनेटनेस पहिले ऐकाने काय करा, आयडेंटिफाय करा आणि नंतर काय करायचं आहे आपण मुव्हिंग करायचं आहे टुवर्ड्स व्हॉट सेल्फ ऑर्गनायझेशन. सेल्फ ऑर्गनायझेशन पहिलं काय? सेल्फ ऑर्गनायझेशनला दुसरा वर्ड त्यांनी काय सांगितलेलं आहे? स्वतंत्रता. ॲज वेल ॲज सेल्फ एक्सप्रेशन. तुम्ही एक्सप्रेस कसं करता आहात दुसऱ्याशी, म्हणजेच त्याला आपण त्यांनी काय म्हटलं आहे? स्वराज्य. जेव्हा स्वतःशीच तुम्ही कसं ऐकाने हे करता आहात, सेल्फ ऑर्गनाइज कसं राहता आहात, सेल्फ ऑर्गनाइज कसं होत आहात, moving towards what self organization, that is how you are harmony with the yourself, that is nothing but it is called as the swatantra. And self expression with other, it is nothing but it is called as the swarajya. So self exploration म्हणजेच काय आहे? It is a purpose of identifying our innateness, that is nothing but swatva, and moving towards self organization, that is swatantra, and self expression, that is swarajya. आता यात स्वातंत्र्य आणि स्वराज्य म्हणजे नक्की काय आहे, त्याचे डिफरन्स आपण बघणार आहोत. स्वातंत्र्य म्हणजे काय आहे? स्वातंत्र्य म्हणजे इथे दिलेलं आहे सेल्फ ऑर्गनाइज. बिंग सेल्फ ऑर्गनाइज म्हणजेच काय आहे? बिंग सेल्फ ऑर्गनाइज. मॅडम स्क्रीन दिसत नाहीये. कुठली दिसत नाहीये? जे तुम्ही रीड करताय ते दिसत नाहीये. दिसत नाहीये? कुणाला दिसत नाहीये का? नाही मॅम. नो मॅम. Okay, okay. I will end it and I will again start new share. आता दिसतेय का? नो मॅम. नो मॅम. Okay, I will end it and again I will start. Okay. येस मॅम. Sir. Okay, we'll see. इथे शेअरिंग तर दाखवते. स्टॉप शेअर. मॅम ही स्लाइड आहे सेल्फ एक्सप्लोरेशनची मीनिंग, प्रोसेस, कंटेंट अँड प्रोसेस. तीच आहे. आता दिसतंय का? मग तीच स्लाइड आहे, खूप पासून माहिती आहे. तेवढीच दिसतेय का? हा तेवढीच. ओके, थांबा. वाव, केक. अनम्यूट करा, म्यूट करा, मला आवाज यायला लागलाय.
आता दिसते का? कुणीतरी रिप्लाय करा. नो मॅम. नो मॅम. सेमच स्लाइड आहे. चेंज झाली नाहीये. नाही. नो. काय प्रॉब्लेम झालेला आहे? आता काय होतंय? हा मॅम बदलले. हा मॅम दिसते आता. चालते. So we will start now. So this yesterday also we have discussed this point. Now only this was the starting now. Yesterday हे जे बाकीचे पॉइंट्स आहेत ते काल झाले होते आपले. आता हे आपण बघायचं आहे. So self exploration is nothing but it is the purpose of what? Identifying our innateness. स्वतः म्हणजे आणि मूव्हिंग टुवर्ड सेल्फ ऑर्गनायझेशन. आणि सेल्फ ऑर्गनायझेशनला दुसरा त्यांनी मराठी वर्ड मध्ये काय सांगितलेलं आहे? स्वतंत्रता. आणि सेल्फ एक्सप्लोरेशन मध्ये सेल्फ ऑर्गनाइज म्हणजे काय? स्वतंत्र आहे, स्वतंत्रता. आणि सेल्फ एक्सप्रेशन म्हणजे स्वराज्य आहे. आता या दोन्हीमध्ये नक्की डिफरन्स काय आहे ते आपल्याला बघायचं आहे. ओके. स्वतःबद्दल पहिलं जे काय आयडेंटिफाय करायचं त्याला आपण इनेटनेस म्हणतो आहे. अँड मुव्हिंग टुवर्ड्स व्हॉट? जीवन जगत असताना आपण टुवर्ड्स मूव्ह करणार आहे, बट सेल्फ ऑर्गनाइज होऊन स्वतःमध्ये काहीतरी चेंजेस करून. आणि सेल्फ एक्सप्रेशन दॅट इज सुसंवाद कुणाशी साधणार आहे आपण? सोसायटीशी, फॅमिली मेंबरशी कसा साधतो आहे? दॅट इज नथिंग बट सेल्फ एक्सप्रेशन, दॅट इज स्वराज्य. मग आता त्यामध्ये दोन्हीमध्ये डिफरन्स काय आहे ते मला सांगायचे तुम्हाला. सो स्वतंत्रता म्हणजेच काय? बिंग सेल्फ ऑर्गनाइज. बिंग सेल्फ ऑर्गनाइज म्हणजेच काय? बिंग इन हार्मोनी इन वन सेल्फ. सुसंवाद तुम्ही कुणाशी साधणार आहे? स्वतःशी साधणार आहे. वन सेल्फ म्हणजे ओके. बिंग सेल्फ ऑर्गनाइज त्याला म्हणू शकतो आपण स्वतंत्रता. ओके. आणि दुसरं काय आहे? स्वातंत्र्य म्हणजेच काय आहे? हे स्वराज्य आहे. सॉरी, स्वातंत्र्य नाहीये, हे स्वराज्य आहे. स्वराज्य म्हणजेच काय? सेल्फ एक्सप्रेशन. म्हणजेच आता इथं काय येणार आहे? स्वराज्य जेव्हा लिव्हिंग इन हार्मोनी विथ अदर, दॅट इज फॅमिली मेंबर, society as well as nature, and thus participation towards harmony in the whole. जेव्हा तुम्ही स्वतःशी किंवा फॅमिली मेंबर्सशी, सोसायटीशी आणि नेचर as well as you are going to move towards what? Harmony in the whole universe. Okay, that is nothing but it is called as what? Here we have to replace, instead of swatantra, what you are going to write? That is nothing but swarajya. So self exploration म्हणजेच काय? इट इज अ पर्पज ऑफ आयडेंटिफाईंग व्हॉट? फर्स्ट आवर इनेटनेस, दॅट इज स्वतःमध्ये काय आहे ते पहिला आयडेंटिफाय करा. आणि नंतर तुम्ही जीवन पुढे जेव्हा तुम्ही जाता आहात तेव्हा पहिले स्वतःमध्ये चेंजेस घडवा, सुसंवाद स्वतःशी करा. दॅट इज नथिंग बट सेल्फ ऑर्गनाइज. त्यालाच आपण सेल्फ एक्सप्लोरेशनच्या बाबतीत काय म्हणू शकतो? त्यामध्ये स्वतंत्रता आणि सेल्फ एक्सप्रेस व्हा, सेल्फ एक्सप्रेशन. मग सेल्फ एक्सप्रेशन म्हणजे नक्की काय आहे? तुम्ही हार्मोनी विथ अदर्स किंवा सोसायटीशी, फॅमिलीशी, ॲज वेल ॲज नेचर, ॲज वेल ॲज यू आर गोइंग टू मूव्ह इन हार्मोनी विथ व्हॉट? दॅट इज अ होल एक्झिस्टन्स. हाऊ यू आर गोइंग टू पार्टिसिपेट अँड मूव्ह टुवर्ड्स हार्मोनी इन द whole existence. That is nothing but it is called as what? Instead of here swatantra, you are going to write what? Swarajya.
क्लिअर विथ दिस? लक्षात आलेलं आहे का हे? येस मॅम. ओके, हे झालं तुमचं काय आहे सेल्फ एक्सप्लोरेशन म्हणजेच काय आहे. आता आपण सेल्फ एक्सप्लोरेशन मध्ये कुठले कुठले कंटेंट बघणार आहेत ते बघायचे आपल्याला. काय आहे डिझायर आणि सेकंड काय आहे प्रोग्राम. हे पण मला वाटतं मी थोडक्यात काल सांगितलं होतं. कंटेंट कुठले आहेत सेल्फ एक्सप्लोरेशन मध्ये. डिझायर म्हणजेच काय, व्हॉट आर माय बेसिक ॲस्पिरेशन्स, गोल्स, ओके, सब गोल्स. सो हाऊ यू आर गोइंग टू फुलफिल दिस ॲस्पिरेशन. तुमचे अपेक्षा आकांक्षा तुम्ही कसं फुलफिल करणार आहे टू मीट द हॅपीनेस अँड द प्रॉस्पेरिटी इन कंटिन्युटी. दॅट इज नथिंग बट इट इज कॉल्ड ॲज व्हॉट प्रोग्राम्स. दोनच कंटेंट आहे सेल्फ एक्सप्लोरेशन. ते काय आहे तुमचं डिझायर काय आहे, व्हॉट इज युअर बेसिक ॲस्पिरेशन्स. आणि हे डिझायर अचीव करण्यासाठी किंवा बेसिक ॲस्पिरेशन्स अचीव करण्यासाठी तुम्ही प्रोसेस किंवा टेक्निक कुठली वापरताय, त्या प्रोसेस किंवा टेक्निकला मेथड्सला काय म्हणतो आहेत प्रोग्राम्स टू फुलफिल दिस ॲस्पिरेशन्स. सो दॅट आर नथिंग बट द कंटेंट ऑफ सेल्फ एक्सप्लोरेशन. आणि सगळ्यांसाठीच हे काय आहे, दॅट इज व्हॉट एनी ह्युमन बिंग वुड लाईक टू नो. सगळेच जे ह्युमन बिंग्स आहेत आतापर्यंत किंवा जे काय आहेत कुठलेही ह्युमन बिंग्स तुम्ही घ्या, त्यांना खूप हे आहे की तेच काय काय करतायत. दॅट इज व्हॉट एनी ह्युमन बिंग वुड लाईक टू नो. त्यांच्या अपेक्षा काय आहेत, गोल्स काय आहेत, सब गोल्स काय आहेत ते त्यांना जाणून घ्यायचं आहे. ॲज वेल ॲज त्यांना काय आहे वर्कआउट करायचं आहे. का करण्यासाठी, बिकॉज ॲक्च्युलायझेशन इन लाईफ ते आपल्याला काय करायचं आहे, व्हिज्युअलाइज करायचं आहे ते लाईफमध्ये किंवा ॲक्च्युलायझेशन करायचं आहे ते लाईफमध्ये. मग ते त्यासाठी आपण वर्कआउट करायचं आहे. आणि त्या वर्कआउटसाठी कुठले प्रोसेस टेक्निक्स मेथड्स यूज करणार आहे, दॅट इज नथिंग बट प्रोग्राम्स यूज करणार आहे टू फुलफिल दिस ॲस्पिरेशन ऑर फॉर द ॲक्च्युलायझेशन इन लाईफ. दॅट इज नथिंग बट इट इज कॉल्ड ॲज अ प्रोग्राम. अँड दिस टू आर नथिंग बट द कंटेंट ऑफ सेल्फ एक्सप्लोरेशन. ओके विथ दिस? येस ऑर नो? येस मॅम. ओके. येस मॅम. हे महत्वाचा पॉइंट आहे बरं का सेल्फ एक्सप्लोरेशन. त्याच्यावर नेहमी प्रश्न पडत असतोय. व्हॉट आर द कंटेंट, व्हॉट इज द प्रोसेस ऑफ सेल्फ एक्सप्लोरेशन अँड व्हॉट इज हाऊ यू आर गोइंग टू डिफाईन सेल्फ एक्सप्लोरेशन इन शॉर्ट. क्लिअर विथ दिस? सो आय एम गोइंग टू डिस्क्राईब दिस होल स्लाइड इज व्हेरी इम्पॉर्टंट. जे काही स्लाइड दाखवते आहेत. आता जेव्हा तुम्ही सेल्फ एक्सप्लोरेशन मध्ये जाता आहात, सेल्फ एक्सप्लोरेशन करता आहात स्वतःमध्ये किंवा हार्मोनीमध्ये इन विथ नेचर ऑर एक्झिस्ट व्हॉट एव्हर द फॅमिली मेंबर, मग त्यावेळेस एक पार्ट येतो आहे तो तुम्हाला माहीत असायला पाहिजे आहे. एक पॉईंट येतो आहे तो आपण वापरणार आहोत जेव्हा आपण प्रोसेस ऑफ सेल्फ एक्सप्लोरेशन बघणार आहोत. त्यामध्ये एक पॉईंट येतोय नॅचरल एक्सेप्टन्स म्हणजे नक्की काय आहे. नॅचरल एक्सेप्टन्सचा अर्थ नक्की काय घेणार आहे. नॅचरल एक्सेप्टन्स म्हणजे नक्की काय म्हणतो आहे आपण. आता जर मी एक्झाम्पल घेतलं आहे, बाबा जे काय मी अन्न खाते आहे ते मी कशासाठी अन्न खाते आहे तुम्ही सांगू शकताल का. वॉट एव्हर आय एम गोइंग टू ईट, व्हॉट इज इट्स बेसिक फंक्शन. कशासाठी मी ऐकाने हे करते आहे, फूड खाते आहे. आय एम इटिंग द फूड. जगण्यासाठी अँड न्यूट्रिशन. मेन उद्दिष्ट काय आहे, आपण फूड का आपलं हेल्थ नर्चर करण्यासाठी, हेल्थ मेंटेन करण्यासाठी. ओके, हेल्थ आपली काय चांगली राहण्यासाठीच आपण काय घेतो आहे, इनटेक करतो आहे फूडचा. का आपलं दुसरं काय आहे, अदर किंवा मेन काय आहे आपलं, टू नर्चर द हेल्थ, नर्चरिंग ऑफ हेल्थ और टू मेंटेन द हेल्थ यू कॅन से. ओके, दुसरं आपण जे ऐकाने क्लॉथ किंवा जे आपण कपडे वापरतो आहे ते आपण कशासाठी वापरतो आहे, टू कव्हर द बॉडी. मेन त्याचा पार्ट काय आहे, युअर बॉडी शुड गेट कवर्ड बाय व्हॉट, दॅट इज द क्लोथ. अँड द सेकंड इज नथिंग बट, सपोज आय टेक द एक्झाम्पल, दॅट इज द मोबाईल. मोबाईल कशासाठी आपण मेनली वापरतो आहे, कम्युनिकेशनसाठी आणि शेअरिंगसाठी. हे मेन त्याचं पॉइंट आहे, फंक्शन आहे. खरं आता जर तुम्ही बघितलं तर मी इथं काय लिहिले ऑर मध्ये, फूड कायसाठी आहे, एक तर त्याचा मेन पार्ट काय, नर्चरिंग द हेल्थ. बट दुसरा काय म्हणू शकतो, इट इज यूज फॉर व्हॉट, टेस्ट. काय जण मानू शकतात की बाबा फूड कायसाठी आम्ही खातो, मला टेस्ट वेगळं टेस्टी काहीतरी पाहिजे आहे म्हणून मी ते त्यासाठी बघते आहे. आणि क्लोथ कायसाठी, बाबा रिस्पेक्ट मिळण्यासाठी. काय जणांचा असं आहे की चांगले क्लोथ वापरले, चांगले कपडे घातले की काय आहे, त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन काय असतो, काय होतो बघण्याचा दृष्टिकोन, की बाबा चांगले कपडे घातले की बाबा हा खूप श्रीमंत आहे, खूप चांगल्या कॅटेगरी मधला आहे,
हे असं काय कायचं मत असतं, काय कायचं, सगळ्यांचंच नाही, लक्षात घ्या. सिमिलरली मोबाईल इट इज यूज फॉर कम्युनिकेशन अँड शेअरिंग. आणि काय काय मोबाईल कायसाठी वापरतात, ओनली फॉर शो ऑफ. शो ऑफ म्हणजे काय, नुसते दाखवणे की बाबा माझ्याकडे मोबाईल आहे. लक्षात आलेलं आहे का? म्हणजे हे जे सेकंड काय आहे, पहिलं प्रायमरी काय आहे, फूडचं फंक्शन प्रायमरी काय आहे, कशासाठी आहे, नर्चर Nurturing. करण्यासाठी, हेल्थ. क्लोथ कशासाठी आहे, कव्हरिंग ऑफ बॉडी. आणि मोबाईल साठी आहे का, कम्युनिकेशन. म्हणजे हे नॅचरली एक्सेप्टन्स आहेत. नॅचरली हे काय आहेत, फूड नॅचरली एक्सेप्टन्स कशासाठी आहे बाबा, नर्चरिंग ऑफ हेल्थ. कव्हरिंग ऑफ बॉडी, क्लोथ. आणि कम्युनिकेशन अँड शेअरिंग हे काय आहे, मोबाईल करता आहे. म्हणजे नॅचरली हे एक्सेप्टन्स आहे ऑल फॉर ऑल द ह्युमन बिंग्स ॲट ऑल द टाइम ॲज वेल एज फॉर एव्हरी बेन ऑर फॉर ऑल द प्लेसेस ऑल्सो. हे बदलते का, की बाबा मी आज म्हणते आहे की फूड कशासाठी आहे, नर्चरिंग हेल्थसाठी. खरं उद्या मी म्हणेन का, किंवा परवा दिवशी म्हणेन का की मी कुठेतरी दुसऱ्या गावाला गेले आणि म्हणेन की फूड हे नर्चरिंग फॉर हेल्थ नाहीये, म्हणेन का तसं बाबा. क्लोथ कशासाठी आहे, कव्हरिंग ऑफ बॉडी. खरं मी उद्या समजा एखाद्या दुसऱ्या देशात गेले आणि तिथं म्हणेन का मी की क्लोथ कव्हरिंग ऑफ बॉडीसाठी नाहीये, नो. नाही. म्हणजे सगळ्यासाठी हे काय आहे की पहिलं त्याचे बेसिक काय आहे, क्लोथ, फूड किंवा मोबाईल, त्याचं नॅचरल एक्सेप्टन्स हे सगळ्याला झालेलं आहे ह्युमन बिंगसाठी. सगळ्या कुठल्याही प्लेसला की त्याचं फूड कशासाठी आहे, की आपल्या हेल्थसाठीच आहे. नंतर क्लोथ कशासाठी आहे, कव्हरिंग ऑफ बॉडीसाठीच आहे. आणि मोबाईलसाठी कशासाठी आहे, कम्युनिकेशन अँड शेअरिंग. दिस इज नथिंग बट दे आर नॅचरली एक्सेप्टेड बाय ऑल द ह्युमन बिंग्स ॲट ऑल द प्लेसेस अँड ॲट ऑल द टाइम. क्लिअर विथ दिस? हे झालं तुमचं नॅचरल एक्सेप्टन्स. त्याची डेफिनेशन आपण कसं सांगू शकतो, व्हॉट इज नॅचरल एक्सेप्टन्स. मीनिंग काय आहे बघा, टोटल एक्सेप्टन्स बाय सेल्फ. स्वतः आपण पहिले एक्सेप्ट करायचं आहे, ॲज वेल एज अदर म्हणजेच काय, फॅमिली मेंबर, सोसायटी, ॲज वेल एज नेचर. आणि जे काय बाकीचे एक्झिस्टन्स असेल विदाउट एनी कंडिशन. कुठलीही कंडिशन त्याला नको आहे, बट दॅट शुड बी टोटली एक्सेप्टन्स बाय सेल्फ, अदर, नेचर अँड एक्झिस्टन्स विदाउट एनी कंडिशन. दॅट इज नथिंग बट इट इज कॉल्ड एज व्हॉट, नॅचरल एक्सेप्टन्स. लक्षात आलं का? म्हणजेच त्याचा एक अर्थ सांगितलेला आहे, अनकंडिशनल अँड टोटल एक्सेप्टन्स बाय सेल्फ, अदर अँड नेचर अँड एक्झिस्टन्स इज नोन ॲज द नॅचरल एक्सेप्टन्स. म्हणजेच त्याला कुठलीही कंडिशन नाही, म्हणजेच काय, अनकंडिशनल. आणि हे सेम वर्ड्स आहेत, टोटल एक्सेप्टन्स बाय सेल्फ, अदर. दॅट इज नथिंग बट इट इज कॉल्ड एज व्हॉट, नॅचरल एक्सेप्टन्स. जे नॅचरली एक्सेप्ट केलेलं आहे सगळ्यांनी ह्युमन बिंग्स मध्ये, ॲट ऑल द टाइम बाय ऑल द पीपल, वेर एव्हर यू गो, ॲट कुठल्याही वेळेला तुम्ही ते नॅचरली एक्सेप्टेड आहे, त्याला आपण म्हणू शकतो नॅचरल एक्सेप्टन्स. त्या पार्टला किंवा त्या ह्याला म्हणू शकतो आपण नॅचरल एक्सेप्टन्स. मग कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ नॅचरल एक्सेप्टन्स काय काय आहेत, काय सांगू शकतो आहे, की मी तुम्हाला सांगितले की मी आज असं म्हणते आहे की बाबा फूड इट इज यूज फॉर, मोबाईल इज यूज फॉर कम्युनिकेशन अँड शेअरिंग. उद्या ते चेंज होणार आहे का? मी आज 10 वाजता सांगितले आणि उद्या ते चेंज होणार आहे का? पहिलं त्याचं काय, मोबाईलचं काम कम्युनिकेशन अँड शेअरिंग आहे. सो उद्या ते चेंज होणार आहे का 10 वाजता? नाही. इट डज नॉट चेंज विथ टाइम. अनम्यूट करा, कुणाचा तरी आवाज यायला लागलाय. सेकंड काय आहे, इट डज नॉट डिपेंड्स अपॉन व्हॉट, प्लेस. इट डज नॉट डिपेंड अपॉन प्लेस. मी ते सांगितले तुम्हाला. इट डज नॉट डिपेंड अपॉन बिलीफ ऑर पास्ट कंडिशन. जे आपले पूर्वज सांगतायत किंवा कुठलेही आपले बिलीफ्स असतील त्याच्यावर ते डिपेंड नाही आहेत. ते सगळ्यांशी काय आहेत, नॅचरली एक्सेप्टेड झालेले आहेत. इट इज सेम फॉर ऑल ऑफ अस. इट इज अ पार्ट ऑफ ह्युमॅनिस. सगळ्यासाठीच ऍप्लिकेबल, ह्युमन बिंगसाठी ऍप्लिकेबल आहेत. So that is nothing but the natural acceptance. These are the characteristics of what, natural. Does not change with time, does not depends upon place, does not depends upon belief or the past conditioning, and it is same for all of us. So these are the characteristics of natural acceptance. Okay with this? Natural acceptance म्हणजेच काय, आणि तेच थोडक्यात इथे लिहिलेले आहे आता. नॅचरल एक्सेप्टन्सचा अर्थ काय आहे? इट इज अ प्रोसेस ऑफ सीइंग अँड ऑब्झर्विंग attentively and then using your inner consciousness to get answer from within. It is a way to bring out the goodness in everything naturally. म्हणजे स्वतः पहिल्या ऐकाने अटेंटिव्ह राहून स्वतः इनर कॉन्शियसनेस आपल्याला काय आहे आन्सर मिळतं आहे ते बघायचं आहे. आणि इट इज अ वे टू ब्रिंग आउट द गुडनेस इन एव्हरीथिंग नॅचरली.
आता हा जो आहे कन्सेप्ट नॅचरल एक्सेप्टन्स, आता जे सांगितलेलं आहे तो जे आतापर्यंत जो सांगितलेला आहे की तो काय आहे, पहिलं आपलं फंक्शन फूड कशासाठी आहे, नर्चर करण्यासाठी, हेल्थ, मोबाईल कशासाठी, कम्युनिकेशन, हे कशासाठी बोलते आहे, जनरल बोलते आहे. तर हा जो तुमचा नॅचरल एक्सेप्टन्स आहे हे आपण प्रोसेस ऑफ सेल्फ एक्सप्लोरेशन मध्ये वापरणार आहे. हे मी तुम्हाला नंतर सांगते. आता हे नॅचरल एक्सेप्टन्स ही एवढी जी स्लाइड आहे ती आपण सेल्फ एक्सप्लोरेशनच्या प्रोसेसमध्ये कसं वापरणार आहे ते मी तुम्हाला नंतर सांगते, म्हणजे तुम्हाला कळेल नॅचरल एक्सेप्टन्स म्हणजे नक्की काय आहे. ओके, आता आपल्याला मेन काय आहे, प्रोसेस ऑफ सेल्फ एक्सप्लोरेशन बघायचं आहे. 10 मिनिट्स राहिलेत आपले बरं का, फक्त नीट लक्ष द्या. आणि प्रोसेस ऑफ सेल्फ एक्सप्लोरेशन महत्वाचं आहे. प्रोसेस ऑफ सेल्फ एक्सप्लोरेशन मध्ये पहिलं काय बघायचं आपल्याला, कुठलंही स्टेटमेंट. सेल्फ एक्सप्लोरेशन म्हणजेच काय आहे, पहिला आपण अननोन थिंग्स काय करायचे आहे समजून घ्यायचे आहेत, आणि एक्सप्लोर अननोन जे थिंग्स आहेत ते आपल्याला व्हॅल्युएबल आहेत का नाही ते पहिले समजून घ्यायचे आहे. ओके, मग आता कुठलंही स्टेटमेंट किंवा कुठलंही काय पण असू दे, दॅट इज नथिंग बट अ न्यू स्टेटमेंट, दॅट विल बी नथिंग बट युअर प्रपोजल विल बी दे. स्टेटमेंट कुठलंही आलं ते तुमचं काय झालेलं आहे, सेल्फ एक्सप्लोरेशन मध्ये प्रपोजल आहे. मग ते प्रपोजल पहिला आपल्याला काय करायचंय सेल्फ एक्सप्लोरेशन मध्ये, व्हॉट इज स्टेटेड इज अ प्रपोजल. म्हणजे कुठलंही स्टेटमेंट जे स्टेट झालेलं आहे ते म्हणजे आपण काय झालेलं आहे, प्रपोजल झालेलं आहे. ते लक्षात आलेलं आहे काय, ते प्रपोजल झालेलं आहे. मग आता हे जे प्रपोजल आहे ते तुम्ही काय करायचं आहे, जे काय स्टेटमेंट आलेलं आहे ते प्रपोजल किंवा ते स्टेटमेंट आहेत, यू आर नॉट गोइंग टू ॲज्युम इट ॲज ट्रू ऑर फॉल्स. ते लगेच तुम्ही काय करू नका की ॲज्युम करू नका की बाबा हे स्टेटमेंट किंवा हे प्रपोजल ट्रू आहे का फॉल्स आहे. लक्षात आलेलं आहे का, जे काय स्टेटमेंट असेल तुमचा प्रोसेस ऑफ सेल्फ एक्सप्लोरेशन मध्ये ते काय झालेलं आहे, तुमचं प्रपोजल झालेलं आहे. ते लगेच तुम्ही ॲज्युम करू नका की बाबा हे ट्रू आहे किंवा फॉल्स आहे. त्यांचं म्हणण्याचं काम आहे ते प्रोसेसमध्ये. डोंट एक्सेप्ट ऑर रिजेक्ट. ते प्रपोजल तुम्ही लगेच काय करा, एक्सेप्ट करू नका किंवा रिजेक्ट करू नका. बाबा ते प्रपोजल करेक्ट आहे लगेच एक्सेप्ट करू नका, किंवा हे प्रपोजल काय आहे, इट इज फॉल्स, यू आर नॉट गोइंग टू रिजेक्ट इट. वाय यू आर नॉट गोइंग टू एक्सेप्ट ऑर रिजेक्ट, बिकॉज डोंट एक्सेप्ट ऑर रिजेक्ट. एक्सेप्ट करू नका. एक्सेप्ट कधी करणार तुम्ही, ऑन द बेसिस ऑफ स्क्रिप्चर और व्हॉट इज रिटन. तुम्ही एक्सेप्ट का करणार की बाबा हे कुठेतरी पुस्तकात लिहिलेलं आहे किंवा कुठेतरी काहीतरी आपण वाचलेलं आहे म्हणून हे बरोबर आहे आणि म्हणून तुम्ही एक्सेप्ट करणार, तसं करू नका. ओके, ऑन द बेसिस ऑफ रीडिंग फ्रॉम इन्स्ट्रुमेंट. म्हणजे कुठलेही त्या प्रपोजलसाठी किंवा ते स्टेटमेंट व्हेरीफाय करण्यासाठी आपल्याला कुठलं तरी इन्स्ट्रुमेंट आहे आणि त्या इन्स्ट्रुमेंट मधून आपल्याला एकाने रिझल्ट मिळतात आणि ते रिझल्ट मॅच करून आपण काय आहे बाबा हे सांगतोय की बाबा हे प्रपोजल काय आहे, करेक्ट आहे. तसं करू नका. ऑन द बेसिस ऑफ रीडिंग ऑफ इन्स्ट्रुमेंट, डोंट एक्सेप्ट ऑन द बेसिस ऑफ रीडिंग ऑफ इन्स्ट्रुमेंट. नंतर तिसरं काय आहे, ऑन द बेसिस ऑफ अदर. म्हणजे कोणीतरी काहीतरी बाकीचे सांगतात, दुसरं कोण, तुमच्या मित्र सांगतात किंवा मैत्रिणी सांगतात किंवा तुमचे पॅरेंट्स सांगतात म्हणून ते प्रपोजल काय किंवा स्टेटमेंट एक्सेप्ट किंवा रिजेक्ट करू नका. ओके, मग जे काही तुमचं प्रपोजल किंवा स्टेटमेंट आलेले आहे ते डायरेक्टली तुम्ही ॲज्युम करू नका की ते ट्रू ऑर फॉल्स आहे. डोंट एक्सेप्ट ऑर रिजेक्ट ऑन द बेसिस ऑफ दिस 3, ऑन द बेसिस ऑफ स्क्रिप्चर और व्हॉट इज रिटन, ऑन द बेसिस ऑफ रीडिंग फ्रॉम द इन्स्ट्रुमेंट और ऑन द बेसिस ऑफ अदर. जे कोणी काय म्हणतायत, बाकीचे म्हणतात की म्हणून हे प्रपोजल तुम्ही एक्सेप्ट करा किंवा रिजेक्ट करा. हे न करता म्हणून की तुम्ही काय करणार आहात, स्टेटमेंट किंवा प्रपोजल काय आलं तर तुम्ही काय करणार आहात, यू आर गोइंग टू व्हॉट, यू आर गोइंग टू फर्स्ट दोन आपल्याला हे करायचे आहेत, काय आहे लक्षात घ्यायचे आहेत. पहिलं काय करायचं तुम्ही, व्हेरीफाय द प्रपोजल ऑन द बेसिस ऑफ युअर नॅचरल एक्सेप्टन्स. ते प्रपोजल काय करायचे, व्हेरीफाय करायचे. कशाच्या बेसिसवर, ऑन युअर नॅचरल एक्सेप्टन्स. आता इथं जो पार्ट येतो आहे तो काय तुमचा आहे, नॅचरल एक्सेप्टन्स. आता हा नॅचरल एक्सेप्टन्स या सेल्फ एक्सप्लोरेशन मध्ये म्हणजे की काय करायचं आहे, व्हेरीफाय करायचं आहे ते स्टेटमेंट किंवा प्रपोजल ऑन युअर बेसिस ऑफ व्हॉट, नॅचरल एक्सेप्टन्स. मग नॅचरल एक्सेप्टन्स म्हणजे काय, आता मी तुम्हाला सांगते, यामध्ये मी तुम्हाला सांगते नॅचरल एक्सेप्टन्स म्हणजे काय. इट इज द प्रोसेस ऑफ सीइंग अँड ऑब्झर्विंग. जे काय प्रपोजल आलेलं आहे किंवा स्टेटमेंट आलेलं आहे ते अटेंटिव्हली तुम्ही काय करायचंय, बघायचं आहे, ऑब्झर्व करायचं आहे. अँड देन युझिंग युअर इनर कॉन्शियसनेस. तुमचं जे आत्मपरीक्षण तुम्ही केल्यानंतर त्या प्रपोजल वरती
तुमचं कॉन्शियसनेस, इनर कॉन्शियसनेस काय म्हणता आहे, तुम्हाला काय उत्तर देता आहे ते तुम्ही बघायचं आहे. आणि वेदर ते आन्सर इट इज द वे टू ब्रिंग आउट द गुडनेस इन एव्हरीथिंग नॅचरली. ते जे तुम्हाला आन्सर मिळालेलं आहे ते सगळ्यांसाठीच काय आहे, गुडनेस आणता आहे का नाही ते चेक करायचे. लक्षात येते का? येस ऑर नो? येस ऑर नो? Yes, ma'am. ओके. म्हणजे जे काय तुमचं प्रपोजल किंवा स्टेटमेंट आलेलं आहे ते तुम्ही काय करायचं आहे, यू आर गोइंग टू सी इट, ऑब्झर्व इट अटेंटिव्हली अँड युझिंग युअर इनर कॉन्शियसनेस. तुमचं आतलं मन काय सांगता आहे आणि तुम्हाला उत्तर काय मिळतं आहे ते तुम्ही बघायचं आहे. आणि हे जे तुमचं उत्तर आहे ते सगळ्यांसाठीच काय आहे, गुडनेस आणणार आहे नॅचरली. अँड इट डज नॉट चेंज विथ टाइम. जे काय तुमचा आन्सर असणार आहे ते इट शुड नॉट चेंज विथ टाइम ऑर एज. इट शुड नॉट डिपेंड अपॉन द प्लेस. इट शुड नॉट डिपेंड अपॉन द बिलीफ फॉर पास्ट कंडिशनिंग. अँड इट इज ऑलवेज देअर विथ इन अस. इट इज द सेम फॉर ऑल ऑफ अस. हे सगळे पॉइंट सॅटिस्फाय होण्यास पाहिजे आहेत. मग जे तुमचं उत्तर आहे ते तुमचं काय असणार आहे, नॅचरल एक्सेप्टन्स झालेलं असणार आहे. लक्षात आलेलं आहे का? येस? Yes or Yes, no? ma'am. Okay. So that is nothing but, now only 5 minutes are remaining. That is the first step you are going to do whenever your new statement or the proposal will be there. Don't accept or reject it depending upon the basis, as well as don't start by assuming true or false. But what is the first you are going to do? Verify the proposal on the basis of your natural acceptance. तुमचा आतलं मन काय सांगता आहेत बाय सीइंग और ऑब्झर्विंग. आणि ते नॅचरली सगळ्यांसाठी गुडनेस आणणार आहे का, आणि ते चेंज होणार नाही सगळ्या ॲट ऑल द टाइम. इट शुड बी सेम फॉर ऑल द ह्युमन बिंग्स ॲज वेल एज सेम फॉर ऑल द प्लेसेस. हे बघायला पाहिजे, ते व्हेरीफाय करायला पाहिजे. ओके. व्हॉट इज द सेकंड स्टेप? व्हेरीफाय केल्यानंतर व्हॉट यू आर गोइंग टू डू आफ्टर व्हॉट एव्हर युअर इनर मन जे काय सांगता आहे त्याप्रमाणे तुमच्या बिहेवियरमध्ये काय करायला पाहिजे, तुम्ही चेंज करायला पाहिजे. त्याप्रमाणे तुम्ही वागायला पाहिजे, तुमच्या बिहेवियरमध्ये चेंज करायला पाहिजे. आणि दुसरं काय आहे, तसं तुम्ही वर्कआउट करायला पाहिजे निसर्गाला धरून. इन वर्क विथ रेस्ट ऑफ नेचर. यू आर गोइंग टू वर्क आउट निसर्गाला धरून विथ रेस्ट ऑफ नेचर. ओके. मग जर स्वतःबद्दल तुम्ही बिहेवियरमध्ये चेंज केला आणि तुम्ही जर जीवन जगत असाल त्या बिहेवियरमध्ये चेंज करून, त्या प्रपोजलच्या दृष्टिकोनातून म्हणते मी, ते प्रपोजल आलेलं आहे आणि त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या लाईफमध्ये किंवा बिहेवियरमध्ये चेंज करणार आहात. मग ते जेव्हा तुम्ही चेंज करणार आहात दॅट विल लीड टू व्हॉट, म्युच्युअल फुलफिलमेंट. जेव्हा तुम्ही स्वतःबद्दल चेंज करणार आहात, स्वतःच्या मनामध्ये काहीतरी चेंज करणार आहे जेव्हा हे प्रपोजल आल्यानंतर, त्यावेळेस जो काय तुमचा बदल होणार आहे तुमच्या बिहेवियरमध्ये दॅट विल लीड टू व्हॉट, म्युच्युअल फुलफिलमेंट. एक प्रकारचं तुम्हाला म्युच्युअल फुलफिलमेंट मिळणार आहे. आणि जेव्हा तुम्ही वर्कआउट करणार आहात विथ रेस्ट ऑफ नेचर, त्यावेळेस ते जे तुम्ही वर्कआउट करणार आहात दॅट विल लीड टू व्हॉट, म्युच्युअल प्रॉस्पेरिटी. एक भरभराट मिळणार आहे तुम्हाला. ओके. लक्षात येते का? येस ऑर नो? हे झालं तुमचं दोन काय आहे, जेव्हा तुमचं प्रपोजल आला आहे तुम्ही व्हेरीफाय करायचे. इट विल बेस्ड अपॉन नॅचरल एक्सेप्टन्स. आणि जेव्हा ते नॅचरली एक्सेप्टेड झालेलं आहे तेव्हा तुम्ही काय कसं तुमच्या स्वभावामध्ये बदल करणार आहे. जर तुम्ही स्वभावामध्ये तसा बदल केला तर दॅट विल लीड टू व्हॉट, म्युच्युअल फुलफिलमेंट. एक प्रकारचं फुलफिलमेंट तुम्हाला मिळणार आहे. आणि तुम्ही जर वर्कआउट केलं त्याप्रमाणे तर तुम्हाला काय मिळणार आहे, इट विल लीड टू व्हॉट, म्युच्युअल प्रॉस्पेरिटी. ओके विथ दिस? ओके. So when you go with if you change in the behavior as well as work out to get the mutual prosperity, whatever the results you will get, you will be what, result in what, तुम्ही रिअलायझेशन तुम्हाला मिळणार आहे की बाबा आता हे जे मी करते आहे हे काय आहे, इट विल बी व्हॉट, ट्रू. म्हणजे हे तुम्हाला जे आन्सर मिळत आहे ते तुम्हाला रिअलाइज होते की बाबा हे करेक्ट आहे. ते तुम्ही समजून घेणार आहात, अंडरस्टँड. आणि तुम्ही अंडरस्टँड होणार आहे, जे काही रिझल्ट होणार आहेत ते तुम्हाला रिअलायझेशन देईल की माझं जे उत्तर मिळालेलं आहे, जे काही प्रपोजल मधून माझं जे उत्तर आहे ते काय आहे, इट इज ट्रू. आणि ते तुम्ही काय करायचं आहे, अंडरस्टँड, समजून घ्यायचं आहे. ओके. आफ्टर दिस व्हॉट विल बी देअर, हे रिझल्ट इन रिअलायझेशन अँड अंडरस्टँडिंग म्हणजेच काय, मीन्स नोविंग समथिंग टू बी ट्रू ऑर शुअर विथ इन आवर सेल्फ.
हे दोघांमध्ये काय आहे? रिअलायझेशन आणि अंडरस्टँडिंग म्हणजेच काय म्हणू शकतो की जे काय मला उत्तर मिळालेलं आहे तुम्ही शुअर असणार आहे की ते उत्तर काय आहे? ट्रू आहे. स्वतःमध्ये तर तुम्ही शुअर असणार आहे की वॉट एव्हर द स्टेटमेंट इज देअर, वॉट एव्हर द प्रपोजल देअर, आय विल थिंक ऑफ इनर माइंड अँड देन आय विल चेंज इन माय बिहेवियर as well as I will work out, and whatever I will get the result, that it will be what? True or sure with ourselves. लक्षात आलेलं आहे का हे? And now the answer of realization and whatever it is there, realization आणि जे काय आहे ते should be what? Realization and understanding should fulfill the 3 criteria. 3 क्रायटेरिया फुलफिल करायला पाहिजे. ॲश्युरिंग द्यायला पाहिजे की बाबा तुमचं जे आन्सर आहे ते करेक्ट आहे, ट्रू ऑर ट्रू. अँड सिमिलरली इट शुड बी व्हॉट? सॅटिस्फाईंग. जे काय आन्सर आलेलं आहे ते सॅटिस्फाय व्हायला पाहिजे तुम्हाला. ओके. आणि थर्ड काय? इट शुड बी युनिव्हर्सली एक्सेप्टेड. सगळ्यांसाठीच ते सारखं असायला पाहिजे. ॲश्युरिंग म्हणजे काय सांगितलंय? सेम. आय एम अश्युअर्ड ऑफ द आन्सर ऑर अंडरस्टँडिंग इन माय सेल्फ. जे काय उत्तर आलेलं आहे की मला ते ॲश्युरन्स देत आहे की बाबा ते करेक्ट आहे. नंतर सॅटिस्फाईंग, दॅट इज इट इज सॅटिस्फाईंग वॉट एव्हर द आन्सर आय एम गेटिंग, आय एम फुलफिल. मी फुलफिल आहे त्या आन्सरशी. आय एम सॅटिस्फाईड विथ दॅट आन्सर. As well as universal means it should be same, it should be not different with respect to time, space and individual. And that will be nothing but it will be the complete process of self exploration. रिझल्ट जे काय आलेले आहेत ते ॲश्युरन्स द्यायला पाहिजे आहेत, सॅटिस्फिकेशन द्यायला पाहिजे आहेत आणि युनिव्हर्सॅलिटी